सुरेशला कमबॅक करावी लागेल. हो हो सुंदर फटका चेंडू होता हवाईचा पार. षटकार म्हटलं या दिवसात पहिला षटकार तिसऱ्या चेंडूवर. डीजे कारण असं वाटलं होतं सत्र असं वाटलं होतं सकाळचं सत्र आहे म्हणजे धावा होत नाही, परंतु बावघर संघाच्या मनामध्ये दुसरंच काहीतरी फ्री माइंड गेम ज्या प्रकारे खेळलं जातं त्याच प्रकारे हा बावघर संघाने सुरुवात मात्र विकासाने अतिशय सुंदर एक चौकार आणि एक षटकार लगावतोय. सुरेश सारख्या गोलंदाजाला एक अनुभवी गोलंदाज आहे. कित्येक सामने लीगचे त्यामध्ये सर्कलचे षटक या गोलंदाजाने उत्कृष्टरित्या टाकलेले आहे. ओहो सुंदर कट केला चेंडू. आता मात्र या चेंडूवर एक धाव मिळेल कारण अशाच प्रकारची रणनीती विकासाला आखावी लागेल. कारण चौकार षटकार आल्यानंतर आपण एक धाव घेऊन नॉन स्ट्राईकच्या प्लेयरला चान्स देणं क्रीजवरून धावायचं नाहीये. विकास आपण पेनल्टीचा सामना करावा लागेल. हो 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 सुंदर फटका कार्पेटच्या सहारे खेळलेला चेंडू. एक धाव त्यावर निघते. जगदीश तिथे हजर आणि या एकच धावेवर समाधान मानावं लागेल. पहिलं षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. धाव संख्या 1 ने वाढली गेली. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 13. अंपायर सर एक मिनिट सर त्या प्लेयर्सला बाहेरून धावायला सांगा. स्क्रीजच्या बाहेरून नॉन स्ट्राईकचा प्लेयर. आपण जर इकडनं डायरेक्ट पेनल्टी दिली जाईल. हल 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 पुन्हा एकदा चेंडू होतोय छूमंतर 4 धावा. डीजे हल 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 विकास सर यांचं आगमन झालेले. स्वागत स्वागत आणि स्वागत. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 17. हा 17 आकडा अशुभ मानला जातोय. पाहूया तो अशुभ ठरतोय की जगदीश गोलंदाज. कारण सुरेश थोडासा महागडा ठरला. त्याची दुसरं षटक टाकतोय तो जगदीश. कारण सुरेश एक उत्कृष्ट गोलंदाज होता, परंतु गोलंदाजी थोडी लेग स्टिक वर केली आणि धाव संख्या 17 झाली. गोलंदाज जगदीश. ओ सुंदर चेंडू. यॉर्कर लाईनचा चेंडू होता. जगदीश याचा कमबॅक करावे लागेल. कारण पहिल्या षटक पाहायला गेला तर सकाळचं 17 असूनही तब्बल 17 धावा कुठल्या गेल्या त्या षटकामध्ये. आणि जगदीश याला ते कमबॅक करावे लागले. जगदीश मध्ये ती धमाक, गोलंदाजी मध्ये ती चुणूक. हो 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 सुंदर गोलंदाजी म्हणजे स्विंग केलेला चेंडू होता जगदीश याचा.
हा फलंदाज सुद्धा जगदीश आणि गोलंदाज सुद्धा जगदीश. जगदीश टू जगदीश. विकास काहीतरी कानमंत्र देतोय जगदीशाला, कशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल. कारण विकास एक उत्कृष्ट फलंदाज भावगर संघाचा. हो हो सुंदर फटका आणि एक धाव या फटक्यावर मिळते. स्ट्राइक येते विकासाला. धावसंख्या 1 ने वाढली गेली. धावसंख्या 18. विकास एक सुंदर फलंदाज. कारण पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार लगावला तो विकास यानं. षटक चालू दुसऱ्या षटकात गेला. चेंडू टाकतोय तो जगदीश. हो 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 सुंदर चेंडू. कारण या चेंडूवर स्क्वेअर लेग खेळण्याचा प्रयत्न परंतु यश आलं नाही ते फलंदाजाला. आणि लेग बाईज च्या रूपानं 1 धाव जोडली जाते. या 1 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19. 19 लॉस ऑफ 0 विकेट. ओ सुंदर फटका चेंडू होतोय चुमंतर. 4 धावा डीजे. ओ यॉर्कर आणि दांडी गोल. पहिला झटका, पहिली विकेट आवडली पावगर संघाची. सुंदर असं षटक जगदीश यांचा. फक्त 6 धावा देऊन 1 गडी बाद, त्यातही 1 धाव अवांतर लेग बाईची. आणि अशा प्रकारे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 23. पहिलं षटक हाणामारीचं आणि दुसरं षटक हा गोलंदाजाचा होता. आता तिसरं षटक घेऊन येत आहेत एक नावाजलेला असा खेळाडू मुकेश, ज्यांनी शापूर तालुका हादरून सोडला होता. हा ऑलराऊंडर मुकेश आतापर्यंत मी पाहिलेल्या बऱ्याच सामन्यांमध्ये सुंदर अशी गोलंदाजी आणि फलंदाजी या मुकेशनी केलेली आहे. तोच मुकेश या षटकातील या सामन्यातील तिसरं षटक घेऊन येतोय. सामना करतील ते विकास, सामना करतील मुकेश यांचा. षटक संपलं. दुसऱ्या षटकात समाप्त धावसंख्या 23. ओ हो 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 सुंदर चेंडू. स्विंगर गोलंदाज आहे. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक दोन्ही करण्यामध्ये माहेर असलेला हा गोलंदाज मुकेश एक अनुभवी गोलंदाज आहे. कित्येक वर्ष क्रिकेट साठी ज्याने दिले तो मुकेश. हो सुंदर फटका. मात्र 17,000. 1 धाव पूर्ण होईल. 1च धावेवर थांबावं लागेल ते फलंदाज विकास याला. विकास एक सुंदर फलंदाज आहे. सुंदर फटकेबाजी करतोय. जगदीश बाद झाला. जगदीशची जागा घेतली ती युवराज. एक युवराज हे नाव खूप मोठं नाव आहे.
पाहूया हा युवराज भावगरचा काय करतोय. उत्कृष्ट फटका, चेंडू जातोय शतरक्षाच्या हातात आणि दुसऱ्या हाताला बसतोय तो भावगर संघाला. फलंदाज युवराज जागा घेतोय. यशवंत स्वतः कर्णधार बाद झाला. कर्णधार मोठी जबाबदारी होती, मात्र ती जबाबदारी पार पाडू शकला नाही कर्णधार. ओ कार्पेट सारने केले चेंडू, एक धाव मात्र पूर्ण होते. एकच धाव, एकेरी दुहेरी धाव संघाची धावसंख्या वाढते. कारण पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा फक्त जगदीशाने दिल्या आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवते तो. ओ खराब चेंडू असेल आणि एकूण वाईट चेंडू आणि प्लस 4 धावा, टोटल 5 आव्हानाच्या स्वरूपात धावा. तर धावसंख्या कुठेतरी असं वाटलं होतं स्थिरावली आहे, परंतु या चेंडून पुन्हा एकदा त्या धावांमध्ये भर घातली, वेग आला धावसंख्येला. कमबॅक करावा लागेल आणि कमबॅक करण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. गोलंदाज तेवढ्याच ताकदीचा आहे, कारण क्रिकेट मध्ये कमबॅक करणारा कधी सरसच ठरतो. ओ हो, पुन्हा एकदा सुंदर चेंडू लेग साइडला मारण्याचा प्रयत्न होता. दोन्ही चेंडू उत्कृष्टरित्या या गोलंदाजाने टाकले. षटक सुद्धा संपलं, 3 षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. उत्कृष्ट फटका आणि फलंदाज बाद. तू चल मी आलो, तू चल मी आलो, तू चल मी आलो अशा पद्धतीनं फलंदाज बाद होत आहेत. अप्पा फडे कडून शुभेच्छा आल्यात राम पाटोले साहेबांना या एसपीएल साठी. डान्सिंग अंपायर म्हणून ज्याची ओळख आहे तो अप्पा. फलंदाजा येतोय तो सागर, परंतु फलंदाजी थोडी फडझड होते फलंदाजांची.
स्क्वेअरला खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी करतोय जगदीश. मागील षटक जर पाहायला गेलं तर जगदीशाने एक गडी बाद केला आणि अवघ्या 6 धावा दिल्या. पुन्हा एकदा तोच जगदीश वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक टाकतोय जगदीश. उत्कृष्ट फटका, परंतु या फटक्यावर एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल हा ना. 2 धावाई पूर्ण. थ्रोफेकी वैभव यांचे स्वतः कर्णधार तिथे खराब मानता येईल, कारण रनआउट करण्याची संधी होती, परंतु स्प्रे लागेल का मित्रा अंपायर, कारण मला वाटतं दुखापत झालेली आहे नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला. स्प्रे असेल तर स्प्रे मारायचा आहे. बोला. हो सर. धावसंख्या 32-32. इटर हर्ड होतोय तो फलंदाज, वाटतं पायामध्ये प्रॉब्लेम्स. ते जागा होता तो नवीन फलंदाज वाटतंय राहुल. एकही चेंडू न खेळता इटर हट झाला तो फलंदाज. ओ स्क्वेअर लेग जाणारा चेंडू, अतिशय खराब क्षेत्ररक्षण सारखं संघाने पाहायला मिळतं. वाईट चेंडू आणि प्लस 4 धावा, एकूण 5 धावा. मला असं वाटतंय की सातगाव संघाला असं वाटतंय की फलंदाजाला मारून द्यायचं नाही, एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा गेल्या तरी चालतील. तर पाहायला गेलं तर मुकेश याने सुद्धा एक्स्ट्रा 5 धावा दिल्या, जगदीश याने सुद्धा एक्स्ट्रा 5 धावा दिल्या, कारण धावसंख्या 10 एक्स्ट्रा धावा. कारण गोलंदाजी कोणते मोठे फटके मारून देत नाही जगदीश, परंतु एक्स्ट्रा स्वरूपात मात्र धावा मिळत आहेत. आमच्या या जगदीश तारमळे सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत या एसपीएल साठी लाभलेले एक प्रोफेशनल समालोचक जगदीश तारमळे सर, विकी खाडे सर आणि आमचे महाराज सर्व प्रचलित असणारे महाराज म्हणजे रमेश शिंदे सर. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका, एक्स्ट्रा करोवर जातोय चेंडू, 1 धाव पूर्ण होईल आणि खराब क्षेत्ररक्षण, 4 धावा. जगदीश सर आपण धुरा संभाळायचे. धन्यवाद. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग गौरवशाली 3रं पर्व
सकाळच्या सत्रामध्ये आपापल्या टीव्ही मॉनिटरवर आणि मोबाईल हँडसेटवर लाईव्ह पाहणाऱ्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं SPL आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत। दिवस क्रमांक दुसरा आणि मॅच क्रमांक पहिली बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचांच्या माध्यमातून मैदानाच्या आमच्यापर्यंत पोहोचतोय। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण साखरपडा या मैदानावर रंगणारा हा क्रिकेटचा महानयनरम्य सोहळा कालच्या दिवसामध्ये देखील खूप चांगले प्रेक्षणीय सामने पाहिले। सकाळी सत्रामध्ये आमच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित या स्पर्धेचं उद्घाटन झालं। उद्घाटनीय सामना देखील पार पडला। अमित टेंबरेकर आणि त्यांच्यासोबत फाईट केली ती पहिल्या मॅच मध्ये लेनाड या संघानं। कालचा दिवस जर एकंदरीत पाहिला तर खूप चांगली कामगिरी टेंबरे आणि शेई या दोन संघाच्या माध्यमातून पाहिली, तर निराशजनक कामगिरी आपण पाहिली ती लेनाड आणि पाषाण या दोन संघांमध्ये। या दोन्ही संघांना अजूनही विजयाचा भोपळा फोडता आला नाहीये, परंतु जर दुसऱ्या बाजूचा विचार केला तर टेंबरे आणि शेई संघ हे कालच्या दिवसामध्ये टॉपला राहिले आहेत। कालचा दिवस देखील खूप चांगला पाहायला मिळाला। काल शिस्तबद्ध देखील सामने पार पडले। वेळेचा कोणताही व्यत्यय देखील झाला नाहीये। ज्या वेळेमध्ये जी वेळ दिली होती त्या वेळेमध्येच कालचे सामने देखील पार पडले आणि तीच अपेक्षा आजच्या सर्व टीम्स कडून असेल, आजच्या सर्व खेळाडूंकडून देखील आम्हाला असेल। जाऊयात मॅचच्या दिशेला। सामना जिथे आपण पाहता प्रेक्षकांच्या माहिती करता रमेश स्पोर्ट्स साडगाव विपक्ष छत्रपती वॉरियर्स बावघर या दोन टीम मध्ये पहिला सामना खेळतात। या SPL मध्ये ही दोन्ही संघ दोघांना शुभेच्छा असतील। मी समालोचक जगदीश तारमाईकडनं आजच्या दिवसात देखील दोन क्वालिफाईड पंच आपल्या समोर आपण पाहणार आहोत। निरंजन सावंत सर आणि कालच्या दिवसामध्ये जे आपल्या सोबत जोडले होते अजित पुत्रन सर, गोल्डन ऑफ मुंबई ही पदवी देखील त्यांना दिली गेली आहे। या दोघांचं देखील स्वागत। आणि मुन्ना पठाण सर जे अष्टपैलू कामगिरी करतात, सध्या स्कोरिंगची भूमिका देखील बजावत आहेत, त्यासोबत मैदानाच्या आतमध्ये अंपायरिंग देखील खूप चांगली त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असते। tenniscricket.in ची टीम देखील सज्ज आहे। आजच्या दिवसामध्ये काल देखील त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं प्रक्षेपण केलं गेलं। खूप सारे LBW ची डिसिजन रिव्ह्यू घेण्यात आले, त्यावर त्यांनी देखील खूप चांगलं प्रक्षेपण दाखवलं। गौरव सावंत आणि त्यांच्यासोबत सगळी टीम इथे उपस्थित आहे, त्यांचं देखील स्वागत आजच्या दिवसामध्ये। आणि त्यासोबतच बावघर संघाची पाठीराखे आणि साडगाव संघाची पाठीराखे आपलं देखील स्वागत। जाऊयात मॅचच्या दिशेला। गोलंदाजी मार्कवर जिथे सज्ज आहे षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाज मुकेश, एक्सपिरियन्स कंपायनर, अनुभवी गोलंदाज, अनुभवी खेळाडू साडगाव संघाचा। ऑन साइडला स्टिअर केला, गॅप मध्ये चेंडू, विश्वास विषय आहे त्या ठिकाणी, हाईट थोडीशी कमी आहे, बॉल बाउन्स झाला, जम्प करून बॉलला कलेक्ट करून फेकी देखील त्या ठिकाणी करतात आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातात। बॅट्समन आहेत यावी अजय आणि अजयला चांगली साथ देतोय मैदानाच्या आतमध्ये राहुल यशवंत। स्कोर कार्डवर धावसंख्या 49 धावा आतापर्यंत फलकावर पाहायला मिळतात। अवे फ्रॉम द बॉडी फटका खेळला, इनफिल्डच्या वरून उडवलाय, अतिशय चांगला स्ट्रोक, खेळाडू पाठला करतात त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅट्समन यशवंतच्या बॅटमधनं हा यश प्राप्त करणारा चौकार। अतिशय क्लासिकल फटका, बॅकफुटला उभे राहिले, थोडस दूर ठेवला होता फलंदाजापासून, बॉल जागा दिली आणि अतिशय चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। ओव्हर पिच बॉल अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न, बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकले नाही, बॉल सर निघून जातोय। विकेट किपर धनाजी तिवरेच्या हातामध्ये निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होती। षटक क्रमांक समाप्त होत आहे या ठिकाणी 4. स्कोर कार्डवर धावसंख्या 5 आणि स्कोर कार्डवर धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 53। अर्धशतक कंप्लीट होत आहे चौकाराच्या सहाय्यानं। यशवंत आणि अजय ही जोडी मैदानामध्ये खेळते। छत्रपती स्पोर्ट्स बावघर
सातत्यानं चढ उतार देखील पाहायला मिळेल या संघाकडनं, कारण मागील 2 ते 3 वर्ष ओव्हरऑल क्रिकेट खेळायचा ते प्रयत्न करतात आणि चांगला सराव देखील करतात. यावेळी SPL मध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा पाठीराख्यांकडनं देखील त्यांच्याकडनं असेल. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर रमेश स्पोर्ट्स क्लब साटगाव हा संघ देखील खूप चांगल्या पद्धतीने गेले 5 ते 6 वर्ष ओव्हरऑल टेनिस क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतोय. खूप सारे चढ उतार या संघाने देखील पाहिले. या संघाच्या माध्यमातून देखील एक चांगली स्पर्धा आयोजित केली जाते. रमेश स्पोर्ट्स क्लब साटगाव आयोजित एक चांगला चषक देखील भरवला जातोय आणि या संघामध्ये देखील खूप सारे एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, खूप सारे यंगस्टर खेळाडू आहेत. सो एक चांगली फाईट या ठिकाणी प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. 53 ऑन स्कोरबोर्ड. वैभव पाचघर येतात षटक क्रमांक 6 घेऊन. अक्कू टप्प्याचा बॉल समोर खेळतात, क्षेत्रशिड्डीमध्ये आहेत. गुड फिल्डिंग, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल अडवण्यात अपयश. बॉल निघून जातोय लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या बाहेर. चौकार. सुनील भोंडुले मनोहर पाटोले दोघं मला बोलू दे ना पूर्ण यार. मी चौकार बोलल्यानंतर मी थांबतो. मी पॉज घेतल्यानंतर वाजवा आणि लक्ष ठेवा, मी पॉज घेतल्यानंतर लगेच तुझा वाजला पाहिजे. हिची 4 धावा मिळतात. प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळाली होती. यावेळी लाईन चांगली आहे, कमबॅक करतात. या आधीचा बॉल जर आपण पाहिला त्याच्या कंपॅरिझन मध्ये हा बॉल लाईन थोडीशी पुढे ठेवली, थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आणि चांगलं कमबॅक. हा देखील बॉल लाईन इथे चांगली आणि अंपायर कडे इथे मात्र अपील करतात. स्टंपिंगच्या माध्यमातून इथे विकेट प्राप्त केली जाते. गुड किपिंग, फलंदाज बाद. मोलाचे स्पॉन्सर राम पाटोले दादा अध्यक्ष त्यांनी घेतलंय अंगावर. गुड किपिंग, क्लोज किपिंग. आणि तालुका क्रिकेटमध्ये असे खूप सारे कमी किपर्स आहेत त्यांची नावं मी नक्कीच या ठिकाणी घेईन. त्यामध्ये साटगाव संघाचा धनाजी, त्यासोबतच चिरवली संघाचा अजित फर्डे, साई स्पोर्ट्स टीमचा अभि सावंत. एक असे विकेट किपर आहेत की ज्यांच्या नाही रनर घेऊ शकत नाही, कारण हा इंटरनॅशनल नियम आहे, लक्षात घ्या तुम्ही. आणि रनर घेऊ शकत नाही आपण. एज लागते. विकेटचा पतन खूप चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि सागरला देखील आला पावली माघारी परतावा लागतंय. जितू पाटोले उपाध्यक्ष वैभव पाटोले सचिव. बॅक टू बॅक दुसरी विकेट इथे प्राप्त करतोय गोलंदाज वैभव. धावसंख्येचा जर विचार केला आतापर्यंत या ओव्हरमध्ये एक चौकार नक्की झाला होता. 57 धावसंख्या. त्यानंतर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली वैभवच्या माध्यमातून. 2 विकेट्स, 1 डॉट बॉल आणि ऑन हॅट्रिक असेल या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. कालच्या दिवसामध्ये 3 हॅट्रिक्स आपण पाहिल्या. इथे संधी आहे वैभवकडे. फुललेंचा बॉल, लाऊड अपील पाहायला मिळते. पंच सहमत नाहीयेत. येस, एक सिंगल इथे पाईच्या स्वरूपात पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो. एक सिंगल इथे मिळते. शफल झाले होते आणि तेच पाहिलं पंचांनी. ऑफस्टम्पच्या खूप बाहेर आले होते. चांगला स्ट्रोक. आडव्या पॅटनं ऑनसाइडला स्टेअर केलं. डीप मध्ये आहे जगदीश. फेकी करतात आणि मी तिथे फक्त एकच जा. व्हेरी गुड ओव्हर. अतिशय चांगलं षटक. पहिल्या बॉल मध्ये चौकार आला होता, परंतु त्यानंतर खूप चांगली कामगिरी वैभवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. षटक समाप्त होते. 6व्या स्कोर कार्डवर धावसंख्या 59 धावा. 59 ऑन स्कोर बोर्ड. चांगली धावसंख्या आतापर्यंत राखली आहे. शेवटचं एक षटक शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. किती धावा जमवतात
यामध्ये मात्र लक्ष असेल की कसं टार्गेट सेट करतात रमेश स्पोर्ट्स क्लब साडगाव संघासमोर. डेथ ओव्हर मध्ये येतात गोलंदाज ऋषिकेश. पहिलाच बॉल ऑनसाइडला स्टिअर केला अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये प्रोटेक्शन खूप लवकर लांबणं येतात. फेकी होईल दुसरी धाव डेंजर झोनला. अंपायर तिथे सहमत नाहीयेत. वन शॉटचा इशारा इथे मात्र स्टँडिंग अंपायरच्या माध्यमातून येतोय आणि मी ते फक्त एकच धाव. आर्ग्युमेंट इथे करायचं नाहीये. क्वालिफाईड पंच आहेत आमच्या इथे या स्पर्धेला. एकच धाव इथे मिळेल या बॉलवर. एक नवीन गोलंदाज येस इट इज अ व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन इथे टोटल मध्ये ऍड केली जाईल. यावेळी लाईन थोडीशी मिस करतात. डाव्या स्टिकच्या खूप बाहेर. ज्यावेळी गोलंदाज फलंदाज शफल होता त्यावेळी गोलंदाजामध्ये मनामध्ये एक द्विधा मनस्थिती निर्माण होत असते की ऍक्च्युली चेंडू कोणत्या दिशेला रिलीज करायचा. काही गोलंदाज ऑन द स्टंप फेकी करण्यासाठी उत्सुक असतात तर काही गोलंदाज फलंदाजाला फॉलो करण्यासाठी उत्सुक असतात. ऑनसाइडला स्टीअर केलाय. इथे देखील एकच धाव मिळाली. या ओव्हरमध्ये जितकी जास्त स्ट्राईक यशवंतकडे असेल तितकं चांगलं मी म्हणेन बावगर संघासाठी एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी मदत होईल. स्ट्रायकिंग लाईव्ह बॅट्समॅन मार्तंड. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या धावफल करायला पाहायला मिळते आतापर्यंत 62 धावा. बॅटने इथे फटका खेळलाय. यशवंतकडे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न कारण या खेळाडूमध्ये क्षमता आहे. या खेळाडूकडे कौशल्य आहे आणि तेच काम इथे करत असताना मार्तंड उर्वरित जेवढे चेंडू आहेत तेवढे जर यशवंतने इथे फटका नक्कीच यशवंत जर स्ट्राईक रेटर असला तर मात्र चांगला धावा स्कोर कार्डवर ऍड केल्या जाऊ शकतात छत्रपती वॉरियर्स बावगर संघासाठी. ऋषिकेशचं कौतुक करेन. खूप चांगला षटक इथे हाताळतो आतापर्यंत. चांगली गोलंदाजी. रूम देत नाहीये फलंदाजाला. प्रॉपर टायमिंग करू देत नाहीये. इथे देखील फेकी होते परंतु इथे फलंदाजाला माघारी परतावं लागेल. गुड कीपिंग. यावी धनाजीच्या माध्यमातून तितका चांगली फेकी यावी पाहायला मिळते आणि इथे एक मोठा धक्का लागतोय. यशवंत बॅक टू द पॅव्हिलियन. सुभाष वालिंबे दादा लई खास सदा पाठीशी असतो खंबीर. आई गावदेवी क्लब करते हो सन्मान. सिक्स्टी 64 धावा. अक्षय येतोय. वाखांना जो षटक कौतुक करेन ऋषिकेश. डेथ ओव्हर मध्ये या गोलंदाजाला इथे मत संघनायकानं संधी दिली आणि संघनायकाच्या विश्वासाला सार्थ ठरणारी गोलंदाजी या ओव्हर मध्ये तो करतोय. कारण डेथ ओव्हर मध्ये एखादं मोठं षटक जर आपण महागडं षटक टाकलं तर ज्यावेळी चेसिंग साठी शेवटच्या क्षणाला आपल्याला धावा जास्त होता शेवटच्या ओव्हर मध्ये त्यावेळी ती डेथ ओव्हरची बॉलिंग आपल्याला आठवते. परंतु इथे दर्जेदार कामगिरी खूप चांगली रिलीज गोलंदाजी करत असतो. खूप चांगलं इथे मात्र रनअप देखील पाहायला मिळते. ऑन साइडला लोवर फुल टॉस अक्रॉस द बॅटने खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. थोडेसे फंबल झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नक्कीच केला जातोय परंतु डीप मधनं फेकी जेवपर्यंत विकेट किपर पर्यंत पोहोचेल तेवढा वेळ होता फलंदाजासाठी. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. स्कोर कार्डवर धावसंख्या 66 धावा इथे लगावला गेल्या. 67 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय रमेश स्पोर्ट्स क्लब साडगाव संघासमोर.
जय महाराष्ट्र गोकुळगाव आणि जय मल्हार दुते दोन्ही संघ, कारण कालच्या दिवसामध्ये तुमच्या माहिती करता सांगतो, इनिंग समाप्त होण्याच्या आतमध्ये कॅप्टन इथे पोहोचला नाही, त्यामुळे एक ओव्हरची पॅनल्टी मिळाली होती आणि अजून दोन्ही कॅप्टन इथे पोहोचले नाहीयेत. तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये यायचंय रोहन, कारण कालच्या दिवसामध्ये एका संघाला पॅनल्टी दिली होती. लक्षात घ्यायचंय या स्पर्धेमध्ये पॅनल्टी फार महत्वाची आहे. वेळ महत्वाचा, कारण तुम्ही ऑन टाइम पोहोचले नाही. कालच्या दिवसामध्ये एका संघाला एका ओव्हरची पॅनल्टी मिळाली, 6 ओव्हरची मॅच खेळावी लागली. एवढी अप्रतिम दर्जाचं आयोजन आणि त्या आयोजनाला चांगली साथ देणं, चांगलं सहकार्य करणे तुमचं कर्तव्य. जय महाराष्ट्र गोकुळगाव संघाचा कॅप्टन अजून तुम्ही पोहोचला नाहीयेत. इनिंग समाप्त झाली मित्रांनो. आयोजक बोलवतात गोकुळगाव संघ कॅप्टन. चला सतीश पाटील यांचं आगमन झालेलं आहे, प्रोफेशनल स्कोरर. मान्य राम पाटोले साहेब यांच्या शिवहस्ते या सामन्याची नाणेफेक होते. नाणेफेक जिंकली ती गोकुळगाव संघानं. सर आपला निर्णय. आम्ही फील्ड पास घेतोय का? कारण सकाळी पिच मध्ये थोडी नमी असते. आमच्याकडे पेसवाले बॉलर आहेत, त्याचा आम्ही फायदा घेऊ. चांगल्या गुड लाईनवर बॉलिंग टाकू आणि विकेट काढून समोरच्या टीमला कमी स्कोरमध्ये अडवू. तरी किती स्कोर पद रोखण्याचा प्रयत्न असेल की जेणेकरून तुम्ही तो इझिली चेस करू शकता? 40 ते 45 पर्यंत त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू. प्रमुख कोणत्या फलंदाजावर तुमचं लक्ष असेल की जेणेकरून या फलंदाजाला जर आम्ही रोखण्यात यश प्राप्त केलं तर आम्ही नक्कीच त्या तुमचं जे टार्गेट आहे ते 40 ते 50 धावामध्ये त्यांना रोखण्याचा त्यामध्ये यशस्वी होऊ. आमच्याकडे जेडी आणि ओमकार सारखे चांगले जेडी आणि प्रमोद सारखे चांगले पेसवाले बॉलर आहेत. आम्हाला फरक मॅटर नाही पडत का समोरचा बॅट्समन कोण आहे. चांगल्या लेंथवर आणि पेसमध्ये आम्ही विकेट काढायचा प्रयत्न करू. कारण एक असं नाव आहे त्याला शहापूर तालुक्याची शान म्हटलं जातं, तो जेडी, तो या गोकुळगाव संघामध्ये आहे. सर आपण जर नाणेफेक जिंकलीच असते तर फील्ड फर्स्ट घेतले. चला मॅच सुरू करायची आहे. म्हणजे असं द्विधावन असते की आपण साडेगाव उलट झालं सर्व. परंतु क्रिकेट ह्या बाजूच अशा आहेत, कधी काटा कधी छापा. परंतु प्लॅनिंग नुसार आपल्याला करावं लागतं. कधी फलंदाजी आली तर काय करायचं आणि शतरक्षण तर काय करायचं, हे सर्व प्लॅनिंग प्रत्येक टीम्स करत असते. तर तुम्ही काय प्लॅनिंग केले फलंदाजीमध्ये? तसे आमच्याकडे पण चांगले फलंदाज आहेत. कुठं मॅटर नाही करत, बॉलर कोणी असो, क्रिकेट आहे. तरी आम्ही जास्तीत जास्त स्कोअर मारण्याचा प्रयत्न करू. 60-70 धावा केल्या तरी आम्हाला पुष्कळ होतील गोकुळगावासमोर. कारण की आमच्या समोर पण चांगले चांगले बॉलर आहेत. आमच्याकडे पण दिगंबर झाला, मी झालो, तसेच नवीन पण पेसर बॉलर आहेत आमच्याकडे. तरी आम्हाला 60-70 धावा पुरेसे होतील गोकुळगावासमोर आणि ते आम्ही डिपेंड करायचा प्रयत्न नक्की करू. ओके सर, कारण क्रिकेट हा कॉन्फिडन्सचा खेळ असतोय आणि कॉन्फिडन्स ही प्रत्येक टीम मध्ये असणं गरजेचं आहे. दोन्ही संघांना बेस्टवर जास्त वेळ घेत नाही कारण सामना चालू होतोय. धन्यवाद. दोन्ही संघांचे चांगला ओपिनियन, कॅप्टनचे ओपिनियन या ठिकाणी पाहायला मिळाले. टॉस बॉक्स मध्ये एक चांगली लढत. प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका, यापुढे देखील एक चांगला सामना तुम्हाला तुमच्या भेटीला येत आहे. परंतु जाऊयात मैदानाच्या आतमध्ये जिथे चेस करायच्या आहेत. रमेश स्पोर्ट्स क्लब साडगाव संघाला 67 धावा 7 ओव्हर मध्ये. तुम्हाला पहिलं स्वतःला सिद्ध करायचं, स्वतःला सिद्ध करावं लागेल. त्याच वेळी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेर प्रसिद्ध व्हाल. इथे कोणता संघ स्वतःला सिद्ध करतोय ते पाहूयात. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा. बॉलिंग मार्कवर सज्ज होतो षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाज यशवंत.
पहिल्याच बॉलवर लाऊड अपील पाहायला मिळते, परंतु पंच सहमत नाहीयेत. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा बॉल, इथे एक्स्ट्रा रन पहिल्या टोटल मध्ये ऍड केली जाईल आणि शुभारंभ होतोय सातगाव संघाच्या इनिंगचा. 67 धावा इथे चेस करायच्यात. ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते. जगदीश विषे एक अष्टपैलू दर्जाचा हा खेळाडू आणि त्याला साथ देतोय धनाजी. लेकट बॉल होता, लवकर रीड केला, गतीमध्ये परिवर्तन, बॅकफुटला गेले, बॉल बॅक ड्राईव्ह समोजला घेतात, गुड शॉट, चौकार. लेल्या पाहुण्यांचा आई गावडे क्लब करते हो सन्मान. म्हटलं होतं एक चांगला खेळाडू, सातत्यानं गेली 2 ते 3 वर्ष गाजवतो हा खेळाडू. रमेश स्पोर्ट्स क्लब सातगाव संघासाठी अष्टपैलू कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून. हा बॉल फुटवर्क खूप लवकर ओळखलं होतं. जगदीश सुरुवातीला थोडेसे बॅकफुटला गेले, त्यानंतर ज्यावेळी गोलंदाज रनअप मध्ये धावत होते थोडेसे फ्रंट फुटला आले. गोलंदाजाला थोडस त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी सातत्यानं फलंदाजाकडनं अशा हालचाली केल्या जातात, परंतु इथे यशवंतनं आपली लाईन खूप चांगल्या टप्प्यावर मेंटेन ठेवली होती. कमबॅक, चांगलं कमबॅक पाहायला मिळतं. अकू टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेला, इनफिल्डच्या वरून उडवलाय, वॉटर स्ट्रोक, बॉल 1 बाउन्स, पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल, चौकार. आलेल्या पाहुण्यांचा आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. चांगली सुरुवात जगदीशच्या माध्यमातून येणारा हा दुसरा चौकार त्याच्या बॅटमधनं. गतीमध्ये परिवर्तन, आणि ज्यावेळी तुम्ही गतीमध्ये परिवर्तन करता तुमची लाईन अँड लेन खूप चांगली असणं गरजेचं आहे. इथे फुल टॉस करून बसला आणि फुल टॉसला बाहेर फेकून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय षटकार. थँक्यू, धन्यवाद. डीजे जे प्लेयर गेला त्यांनीच बॉल आणायचा प्लीज. मित्रांनो विनंती आहे, जो प्लेयर त्या दिशेला त्यांनीच जायचं बॉल आणायला, कारण कोणत्या प्रकारचे स्वयंसेवक इकडे नाही आहेत. कोरोनामुळे प्रेक्षक देखील आपण जास्त बोलवलं नाही, सो प्लीज सहकार्य करा. कालच्या दिवसात देखील तेच पाहिलं. येस, 1 मिनिट मॅच थांबली तरी चालेल, कारण कोरोनाची महामारी आहे. कोणत्या प्रकारचे स्वयंसेवक किंवा प्रेक्षक आपण या ठिकाणी बोललेले नाहीयेत, सो प्लीज ज्या दिशेला बॉल जाईल त्या दिशेला लगेच त्या खेळाडूला धावायचंय. मॅच थांबली तरी चालेल, पण बॉल तुम्हीच घेऊन यायचा आहे. यापुढे लक्ष द्या, तुमच्या दिशेला जर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल गेला तर तुम्हाला लक्ष ठेवायचं आणि तो बॉल तुम्हालाच आणायचा आहे. हे कालच्या नुसार देखील लागू होतं, सर्व टीम्स नाही लागू होतं, सर्व खेळाडूंच नाही लागू होतं. मॅच बॉल आलेला आहे. व्हॅरिएशन करण्याचा प्रयत्न, परंतु ज्यावेळी तुम्ही बॉल बॅक, ज्यावेळी तुम्ही बॅक ऑफ द हँड बॉल टाकता किंवा एखादा स्लोअर वन स्विंग टाकता, त्यावेळी तुमची लाईन अँड लेन फार मेंटेन असणं गरजेचं आहे. इथे फुल टॉस करून बसला आणि एक मेजवानी होती जगदीशसाठी. स्लॉक स्वीप केला, बॅकवर्ड स्पेल एक सीमारेषेच्या बाहेर त्याला पाठवून दिला आणि ते 6 धावा, महत्वपूर्ण 6 धावा आपल्या संघासाठी जोडतोय. अक्रॉस द बॅट टाकायचा प्रयत्न, गॅप मधून बॉल निघून जाईल. खूप वेगानं आउटफील्ड फास्ट आहे, इथे बॉल निघून जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक मोठा फटका, चौकार. थँक्यू. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला, अजून एक चांगला स्ट्रोक, बॉल जातोय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रो, पंचांचा इशारा येतोय, चौकार. धन्यवाद.
वॉट बॅटिंग, अतिशय चांगल्या दर्जाची बॅटिंग पहिल्या ओव्हर मध्ये जगदीश विशेषच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 4 चौकार आणि 1 षटकार एका ओव्हर मध्ये. जवळजवळ या मॅच मध्ये आम्ही चेसिंग साठी खूप चांगल्या सकारात्मक विचारानं उतरलोय हे दाखवून देत असताना, सिद्ध करत असताना तब्बल 23 धावा एका ओव्हर मध्ये कुठला गेल्यात. येस, खेळाडूंसाठी विनंती आहे, कोणत्याही खेळाडूंना उलटी कॅप घालू नका प्लीज, सरळ कॅप घालायची. आपण एक चांगल्या दर्जाची तालुका क्रिकेटची एक मोठी स्पर्धा आपण खेळत आहे, एक प्रोफेशनल क्रिकेट आपण या स्पर्धेमध्ये खेळत आहे. तर प्लीज बी प्रोफेशनल, चांगलं नक्कीच क्रिकेटचं दर्शन तुमच्या माध्यमातून घडवा एवढीच अपेक्षा असेल. अजय त्या सेकंड ओव्हर मध्ये ठीक आहे, लागते संधी ते होती दुसऱ्या एंडला, परंतु कॉलिंग नव्हतं 2 खेळाडूंमध्ये आणि यावी फेकी देखील चुकीची होती. क्विक सिंगल कंप्लीट केली धनाजीनं, स्ट्राईक रोटेट केली जगदीशकडे. एक चांगलं इथे मात्र मी म्हणेन काम केलं, कारण जो खेळाडू लय मध्ये, जो खेळाडू टच मध्ये, अटॅकिंग क्रिकेट ज्याच्या माध्यमातून खेळ जात, यावी फटका खेळायचं होतं पॉइंटच्या वरनं, परंतु एज लागते. ठीक एज बॉल इनफिल्डच्या आतमध्ये कलेक्ट केला जातोय. रन घेण्याचा प्रयत्न दिसला नाही. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. आक्रमकता हे तुमच्या संरक्षणाचं फार मोठं साधन असतं आणि तीच आक्रमकता रमेश स्पोर्ट्स क्लब साडगाव संघाच्या माध्यमातून पहिल्या 2 ओव्हर मध्ये इम्पॉर्टंट विकेट इन एअर, परंतु 3 खेळाडू जज करू शकले नाहीत. कॅच कोण पकडणार हा मोठा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर सापडण्याच्या आतमध्ये बॉल मात्र इथे जमिनीला स्पर्श झालेला. एक मोठी विकेट हवेमध्ये आलेली, हातामध्ये देखील आलेली, संधी निर्माण केली होती गोलंदाज अजयनं, परंतु त्या संधीचं सोनं इथे करता आलं नाही क्षेत्ररक्षकाला. 26 धावाचा फलकावर. यावी लाईन पाहावी लागेल. यस, पंच वळतात आमच्याकडे. यस, इट इज अ व्हाईट बॉल असा इशारा आमच्याकडे करतात. एक एक्स्ट्रा रन टोटल मध्ये ऍड केली जाईल. स्कोर कार्डवर धावा संख्या 27-67 टार्गेट आहे. सुरुवात खूप चांगली पाहायला मिळते आणि सुरुवात खूप चांगली झाली म्हणजे मी म्हणेन अर्ध काम नक्कीच या ठिकाणी झालंय. वेल बिगनिंग इज अ हाफ डन असं म्हटलं जातं आणि इथे खूप चांगली सुरुवात साडगाव संघाच्या माध्यमातून. गुड स्ट्रोक, डोळ्याचा पारणं फेडणारा फटका, क्रिकेटचं तंत्र दाखवणारा फटका, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅट्समन जगदीश विशेषच्या बॅट मधनं हा क्लासिकल चौकार. लाखाची ती हो बक्षीस आज ठेवली ही अवसर देणारी. चौकार आणि षटकार संघ लढती एक जुटीनं. विषय बनलाय चर्चेचा साऱ्यांच्या आवडी निवडीचा. व्हॉट अ स्ट्रोक. सातत्यानं गेले 2 ते 3 वर्ष साडगाव संघासाठी हा खेळाडू खूप चांगली कामगिरी, अष्टपैलू कामगिरी करत असताना इथे देखील खूप चांगली सुरुवात आपल्या संघासाठी तो करून देतोय. एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळाला. ओव्हर पिच बॉल इथे गॅप मधून काढायचा प्रयत्न होता, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला यावी चुकी होत नाहीये. आहे त्या ठिकाणी अजय आणि अजयच्या माध्यमातून एक चांगला झेल इथे फिनिश केला जातोय. जो खेळाडू डोकेडोकी ठरत होता त्याला मात्र इथे तो अडसर दूर केलाय. बॅट्समन जगदीश विषय बॅक टू द पॅव्हिलियन. विषय बनलाय चर्चेचा साऱ्यांच्या आवडी निवडीचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. 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 हर्रार क्रिकेट खेळ. धन्यवाद डीजे. न्यू बॅट्समन इन क्रीज मुकेश विषय. अनुभव ही फार महत्वाची गोष्ट असते. तुमच्याकडे अनुभव असेल ना तर तुमच्या जीवनाच्या रहटगाड्यामध्ये आणि क्रिकेटच्या कोणत्याही खेळामध्ये ज्यावेळी तुमच्याकडे कठीण परिस्थिती येते, ज्यावेळी सगळं संपलं असं वाटतं ना, त्यावेळी तुमच्याकडे असणारा अनुभव कामाला येतो. आणि हा खेळाडू नक्कीच मला आठवते राष्ट्रवादी चषक डोळखामची ती इनिंग आणि त्या इनिंग मध्ये त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून
आणि अनुभव ज्या संघाकडे असतो ना त्या संघाला खूप मोठी एक जमेची बाजू असते. हा एक्सपिरियन्स कंपॅनर मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्याचा फलंदाज मुकेश विषय मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. सेकंड डाऊन पोझिशनला स्कोर कार्डवर धावसंख्या स्थिरावली आहे 31. 31 धावा. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला निघून जातोय. डावकुऱ्या त्याच्या बॅट्समनला एक अँगल क्रिएट करतोय. चांगली गोलंदाजी अजयच्या माध्यमातून, कारण धावा खूप खोऱ्याने येत होत्या. त्या धावांवर अंकुश लावणं गरजेचं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 23 आणि या ओव्हरमध्ये एक अप्रतिम दर्जाचं षटक टाकत 8 धावा देत एक महत्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केली. जगदीश विशेचा अडसर दूर केला. नवीन फलंदाज आलाय तो मुकेश एक चेंडू घेऊन कोणत्या प्रकारची धाव त्याच्या बॅटमध्ये आलेली नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला धनाजी आहे, त्याने आतापर्यंत एक चेंडू फेस केला, एक धाव त्यांनी कंप्लीट केली आहे. धावसंख्या 31, एक गडी बाद. विजयासाठी 67 टार्गेट. पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त झालंय. उर्वरित इथे षटक शिल्लक आहेत ते 5. 30 बॉल आहेत साटगाव संघाच्या हातामध्ये आणि 30 बॉल मध्ये त्यांना बनवायचे त्या 36 धावा. इथे 30 बॉल 36 समीकरण आहे. याचं कारण असं की जगदीश विषय सुरुवात खूप चांगली केली. सुरुवात दबाव वाढवला गोलंदाजांवर सुरुवातीलाच, मात्र इथे मात्र पूर्णपणे डॉमिनेट केलं पहिल्या 2 ओव्हरमध्ये. त्यामुळे मात्र टार्गेट पुढे सोपं होत गेलं. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. कोणत्याही क्षणाला मॅचचं पाडं कुठेही फिरू शकतं. ओव्हर पिच बॉल, खूप चांगला स्ट्रोक. समोरला लॉंग ऑफला खेळतात. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. मुकेश विषय दुसऱ्या धावेसाठी सज्ज होते, परंतु धनाजी ज्यावेळी बॉलकडे बघत होता आपल्या सहकार्याकडे बघत नव्हता. क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी फार महत्वाच्या असतात, फार गरजेच्या असतात. तुम्ही तुमच्या सहकार्याकडे बघणं, त्याच्या कॉलिंगकडे बघणं, त्यासोबतच बॉलकडे देखील लक्ष देणं फार गरजेचं असतं. आणि त्याच वेळी तुम्ही दुसरी धाव कंप्लीट करू शकता. फॉर एक्झाम्पल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्यावेळी तुम्ही विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीला पाहत असाल, ते 2 खेळाडू अगदी सर्कल मध्ये देखील 2 धावा कंप्लीट करतात. का? कारण त्यांच्याकडे कॉलिंग असतं. बॉलकडे देखील एकाचं दोघांचं लक्ष असतं आणि कॉलिंगकडे देखील लक्ष असतं. क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. 32 32 धावा. ओव्हर पिच बॉल उंच हवे त्या संधी जेल येते. अजय चेंडूच्या खाली चुकी होत नाहीये. एक्सपिरियन्स कंबायनर मुकेश विषय बॅक टू द पॅव्हलियन. जल्लोष होतो या साऱ्यांचा, हरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. ओव्हर पिच बॉल खूप उंच हवेत गेला, डिस्टन्स कव्हर करू शकला नाही. लॉंग ऑफ लाईक चांगला जेल त्या ठिकाणी अजयच्या माध्यमातून टिपण्यात आला. विकेट क्रमांक 2. चांगली गोलंदाजी ओव्हर मध्ये विकासच्या माध्यमातून. हा खेळाडू लेदर क्रिकेट खेळतो. माझ्या माहितीप्रमाणे या खेळाडूनं क्लब देखील जॉईन केला. लेदर क्रिकेट हा खेळाडू खेळतो, परंतु या खेळाडूला कुठेतरी पहिल्या 2 ओव्हर मध्ये गोलंदाजी देणं एक वेगळं स्ट्रॅटेजी ठरली असती. लोवर फुल टॉस बॉल लॉंग ऑन ला स्टिअर केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये होते. एकाच ऍक्शन मध्ये गॅदर करून फेकी देखील पाहायला मिळते. एक सिंगल. कुठेतरी जी गाडी पहिल्या 2 ओव्हर मध्ये 5व्या गिअरला चालत होती, त्या गाडीला आता कुठेतरी खड्ड्यांचा अडथळा सहन करावा लागतोय. आणि ती गाडी मात्र या ओव्हर मध्ये विकासनं खूप चांगली कामगिरी. विकास विषय मी म्हणत होतो, हा गोलंदाज आहे, तो लेदर क्रिकेट खेळतो. लेदर क्रिकेटला गोलंदाजी देखील करतो. ऑन साइडला अकू टप्प्याचा बॉल फेकून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन केतनच्या बॅट मधनं हा एक दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय. गावदेवी क्लब करतय हो सन्मान आलेल्या पाहुण्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय. 39 39 धावा दाखल आपल्याला पाहायला मिळतात. एक स्ट्रॅटेजी मला आवडली या ठिकाणी साटगाव संघाची. विकेट्स गेला परंतु दबाव येऊ दिला नाही. जो नॅचरल खेळ आहे, सांघिक खेळ आहे, तो चालू ठेवला. इथे देखील एक चांगला स्ट्रोक. यावेळी देखील बॉल जितका उंच तितकाच जास्त दूर देखील जातोय. सलग दुसरा ब्लास्ट षटकार. SPL भरले शेंदुरून गावाला जल्लोष
जल्लोषी क्रिकेट सामन्यांचा थँक्यू. पहिला 3 बॉलचा जर सतीश सर आपण विचार केला तर पहिले 3 बॉल फुल लेनचे होते, त्यानंतर उर्वरित 2 बॉल लाईन थोडीशी मागे खेचली, अक्कू टप्प्याचे होते आणि त्यावर मात्र प्रहार. टेनिस क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटर जे बॅट्समन असतात ते अक्कू टप्प्यासाठी सज्ज असतात. हा बॉल थोडासा पुढे ठेवला, गुडलेनचा बॉल होता, इथे मात्र एक चांगला स्ट्रोक लॉंग ऑनला. 2 आक्रमक फटक्या आल्यानंतर संयम दाखवतात बॅट्समन केतन. षटक समाप्त होते. तिसरं स्कोर कार्डवर धावसंख्या फलक आपल्याला पाहायला मिळते 46-46 धावा. 3 षटकाचा गीत संपन्न झाला आणि बॅटिंग पॉवर प्लेचा देखील इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. विजयासाठी उर्वरित 24 चेंडू इथे शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता. समीकरण सोपं आहे. येस एस के सर, आपण कुठे असाल तर बोनसचं काय स्ट्रॅटेजी ती माझ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून मी साटगाव संघाला ते सांगू शकेल. एस के सर किंवा जितू सर, आपण जर कुठे असाल तर 4 ओव्हर आणि 3 बॉल मध्ये जर तुम्ही सामना फिनिश केला तर मात्र तुम्हाला बोनस. म्हणजे 9 बॉल मध्ये तुम्हाला 21 धावा कंप्लीट करायच्या बोनस साठी. हा बॉल लाईन इथे पाहतात पंच, लेग स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल. पंचाचा इशारा यावेळी पाहायला मिळतो. एक सिंगल इथे मी ते स्कोर कार्ड धावसंख्या 47-47. तर लक्षात घ्यायचं साटगाव संघ 4.3 मध्ये जर तुम्ही मॅच फिनिश केली तर तुम्हाला बोनस. त्यासाठी तुमच्याकडे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 बॉल मध्ये तुम्हाला आता 20 धावा कंप्लीट करायच्या. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईड यॉर्कर, गुड बॉलिंग. चांगला बॉल यावेळी पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक. अजयचं कौतुक करेन, मागच्या ओव्हर मध्ये देखील या खेळाडूने इम्प्रेस केलं. 8 धावात येथे एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली. या ओव्हर मध्ये देखील चांगली सुरुवात तो करतोय. ऑन साइडला चांगला स्ट्रोक, बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जल्लोषी क्रिकेट सामन्यांचा मनोहर पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी संघाचा. वैभव पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी संघाचा. आक्रमकता, अटॅकिंग बॅट्समन केतनच्या बॅट मध्ये येणार हा तिसरा षटकार. 53 अर्धशतक कंप्लीट होते. हा देखील लाखू टप्प्याचा बॉल, यावर देखील फोर्स केलाय. या क्षेत्र निवडलंय ते लॉंग ऑफचं आणि इथे येतोय केतनच्या बॅट मधनं हा चौथा दमदार षटकार. थँक्यू. चेंडू फेस केले तर आतापर्यंत केतननं 6 आणि 6 बॉल मध्ये 4 षटकारांच्या सहाय्याने तब्बल 25 धावा वैयक्तिक कुठला गेल्यात. गुड बॅटिंग, मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी, इम्प्रेसिव्ह बॅटिंग फ्रॉम केतन. ऑन साइडला अजून एक चांगला स्ट्रोक. इथे देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्या आत रोखला आणि एक क्लास झेल तिथे टिपलाय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल. येस, फलंदाज माघारी परततोय. फलंदाज बाद. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी समालोचक आदरणीय सन्माननीय रिकीजी खाडे सर, स्वागत आहे आपलं. SPL आयोजन कमिटीच्या वतीने या दुसऱ्या दिवसामध्ये देखील स्वागत आहे. विकेटचं पतन होतंय. धावसंख्येचा विचार केला धावफलकावर धावा 58, विजयासाठी 59, माफ करा, विजयासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे आणि बोनस गुण मिळवण्यासाठी ते 8 धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या त्या 5 बॉल मध्ये. चांगला स्ट्रोक समोरला खेळतात. लॉंग ऑनला खेळाडू आहेत विकास, चांगली फिल्डिंग. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. स्कोर कार्ड धावसंख्या 60.
बोनस गुणसाठी 4 बॉल मध्ये ते 7 बनवायच्या. मॅच जवळजवळ वन साइडेड आपल्याला पाहायला मिळते. बीमर वेस्ट आहे. बीमर पंचांचा इशारा इथे पाहायला मिळतोय. एक एक्स्ट्रा रन इथे मिळते. पुढील चेंडू फ्री हिट देखील राहील बॅट्समन धनाजीसाठी. एक चांगली संधी आहे. गोल्डन ऑपॉर्च्युनिटीचा फायदा ते उचलतो का? एक सिंगल मिळते. स्कोर कार्ड टोटल आपण पाहू शकाल 61. 61 धावा. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. बी रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. जय महाराष्ट्र गोकुळगाव वर्सेस जय मल्हार तुते. फ्री हिटचा बॉल, परंतु त्याचा लाभ इथे उठवता आला नाहीये. षटक या ठिकाणी पाहू शकाल समाप्त होत आहे. चौथं आणि विजयासाठी 18 बॉल 6 धावांची आवश्यकता. 3 बॉल मध्ये 6 बनवला तर मात्र बोनस गुण. आणि साठगाव संघासाठी बोनस गुण नक्कीच मी म्हणेन फार इम्पॉर्टंट असेल. कारण इतिहास उलगडून पाहिला एसपीएल चा, तर एका एसपीएल मध्ये साठगाव संघ सलग 3 सामने जिंकून देखील मैदान स्पर्धेच्या बाहेर गेला होता, कारण त्यांच्याकडे बोनस नव्हता. आणि दुसऱ्या बाजूला शेरे संघाकडे बोनस होता. आणि तिन्ही मॅचेस खूप चांगल्या पद्धतीने रन रेट देखील त्यांचा खूप चांगला होता, तरी देखील ते स्पर्धेच्या बाहेर गेले होते. त्यामुळे ते बोनस गुण कालच्या दिवसामध्ये देखील खूप सारे संघ बोनस घेण्यासाठी धडपडत होते, कारण ही एसपीएल आयपीएल रन रेटच्या नुसार चालवली जाते. इथे तुमच्याकडे बोनस असेल, इथे तुमचे रन रेट असेल तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. सो ज्यावेळी शेवटची मॅच तुम्ही खेळता त्यावेळी मात्र त्या मॅच मध्ये मी बोनस घेतला असता तर, त्या मॅच मध्ये मी रन रेट चांगला ठेवला असता तर, असे खूप सारे प्रश्न पडतात. आणि साठगाव संघासाठी तर मात्र मी म्हणेन एक इतिहासच आहे, कारण 3 सामने जिंकून देखील ते बाहेर गेले होते. विजयासाठी 18 बॉल 6 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्को सज्ज होते गोलंदाज यशवंत. हवेतूनच बॉल सेफ झोन मध्ये नक्कीच जाऊन पडेल. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. स्कोर कार्डवर धावा संख्येचा फरक पाहायला मिळतात 63. येस, बोनसने जिंकायचं आहे तर 2 बॉल मध्ये 4 जे कंप्लीट कराव्याच लागतील. एक बॉल जरी तुम्ही एक्स्ट्रा घेतला तर तुम्हाला बोनस गुण मिळणार नाही. ऑन साइडला चांगला स्ट्रोक. मॅच विनिंग षटकार येतो यावी पाहायला लागेल. बॅट्समन वैभवच्या बॅट मध्ये साठगाव संघ बोनस इथे जिंकून हा सामना देखील आपल्या खिशात घालतोय. मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम रमेश स्पोर्ट्स क्लब साठगाव अँड हार्ड लक टीम छत्रपती वॉरियर्स बावगर. बेस्ट ऑफ लक फॉर युअर नेक्स्ट मॅचेस. थँक्यू. चला उतरा मैदानाच्या मध्ये. गोकुळगाव टीम आणि जय मल्हार तुते तुम्हाला इकडनंच यायचं आहे. पवेलियन कडनं व्यासपीठाजवळ तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं. दोन्ही खेळाडू कक्षामध्ये जायचं आहे. तुते टीम मॅन ऑफ द मॅच याचा रमेश स्पोर्ट्स क्लब साठगाव संघाचा. मधल्या फळीमध्ये येऊन ज्याने दर्जेदार कामगिरी केली, 4 षटकार लगावले. केतन मॅन ऑफ द मॅच. खूप चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. मधल्या फळीमध्ये येऊन तब्बल 4 षटकार त्याच्या बॅट